ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर आंदोलन, सरकारच्या जीआरची करणार होळी। हिंदीच्या मुद्द्यावर आज मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सरकारच्या जीआरची करणार होळी। यानंतर उद्धव ठाकरेंची जाहीर सभाही पार पडेल। हिंदीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांची आज मुंबईत सभा, शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा होणार। उद्धव ठाकरेंसह हर्षवर्धन सपकाळ, नितीन सरदेसाई राहणार उपस्थित। कल्याणमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना आणि मनसे पुन्हा एकत्र। आज कल्याणमध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी एकत्र बैठकीचं नियोजन। दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार। 5 जुलैच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनात मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत। मोर्चा भव्य आणि यशस्वी व्हावा आणि मराठी माणसाची एकजूट दिसावी यासाठी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना सूचना देणार। 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक। मोर्चाच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार। नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे बैठकीला उपस्थित राहणार। 5 जुलैच्या मोर्चानंतरही एकत्र यायचं का याबाबतचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील। अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी केलं स्पष्ट। मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र। 5 तारखेचा मोर्चा भव्य दिव्य असेल, भाजपलाही असा मोर्चा जमणार नाही। अनिल परबांचा विश्वास, मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसेची जोरदार तयारी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। हिंदी भाषेला नाही तर हिंदी सक्तीला विरोध, उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा स्पष्ट। हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी होईल। मंत्री संजय राठोड यांचा ठाकरेंना सूचक इशारा, तर उद्धव ठाकरेंची भूमिका कायम सोयीस्कर, राठोड यांची टोलेबाजी। मराठीच्या मुद्द्यावर 2 भाऊ एकत्र येत असतील तर इतरांच्या पोटात पोटशूळ उठण्याचं कारण काय? ठाकरे सेनेचे खासदार अरविंद सावंतांचा विरोधकांना टोला। आम्ही कोळी आहोत, हिंदीची सक्ती केल्यास आमचे कोयते बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत। हिंदीच्या मुद्द्यावर मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मनसेच्या पोस्टरवर मराठी संदर्भातलं मत मांडल्यानंतर उईकेंचे फोटो असलेले बॅनर्स मुंबईत झळकलेत। 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता सहभागी होणार नाही। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती, तर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, तटकरेंचं वक्तव्य। हिंदीच्या मुद्द्यावर 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाला आंबेडकरी संघटनेचा पाठिंबा, मनसे नेते संदीप देशपांडेंची भेट घेत पाठिंबा जाहीर करण्यात आला। डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर माय मरो मावसी जगो असे बॅनर्स लागलेत। शिक्षण क्षेत्रातूनच हिंदी सक्ती विरोधात आवाज उठवला जातोय। साताऱ्यात हिंदीच्या मुद्द्यावर मनसेची स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नांदेडमध्ये हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे ब्रँड अशा आशयाचे बॅनर्स लागलेत। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा अनेक मनसे आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। 7 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते देखील यावेळी प्रवेश करणार आहेत। विलास शिंदेंचा पक्षप्रवेशाआधी कुटुंबियांकडून औक्षण, विलास शिंदेंसह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी विलास शिंदेंची भेट घेतली आहे। विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे, अजय दलाल यांच्यासह अनेक स्थानिकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. युवराज माथनकर विरोधात लूट, खंडणी आणि हत्येसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मात्र यातून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती आहे. शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक मोहन उगलेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. वारंवार पीडित महिलेचा मानसिक छळ करत असल्याचा आरोप. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेईल. सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा भाजप आमदार परिणय फुकेंवर प्रहार. पक्षप्रवेशावर काही नेते विघ्न आणत असल्याचा भोंडेकरांचा जाहीर सभेत आरोप. शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार. बारामतीतील सायन्स सेंटरच्या कृषी विज्ञान केंद्र येथे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टचं उद्घाटन करतील. रवींद्र चव्हाणांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होईल. चव्हाणांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या घोषणेसाठी भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. वरळी डोम येथे 1 जुलैला सायंकाळी 4 वाजता भाजपचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन होईल. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान. सह्याद्री अतिथीगृहावर सरकारकडून चहापानाचं आयोजन. विरोधी पक्ष चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. नारायण राणे हे सहजासहजी मोठे झाले नाहीत. मर्डर, मारामाऱ्या, भानगडी सगळं केलं. शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. राणेंचं कौतुक करता करता ते गंभीररित्या बोलून गेले. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीची स्थापना. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत रुग्णालयात दाखल. छातीत दुखत असल्यानं सावंत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल झाले. सावंतांची प्रकृती व्यवस्थित असल्याची रुग्णालयाने माहिती दिली आहे. आज मराठा समाजाची आंतरवाली सराटीत राज्यस्तरीय बैठक होईल. मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आणि आता काय मिळवायचं आहे यावर चर्चा होईल. मनोज जरांगेंची माहिती. तब्बल 9 वर्षांनंतर झालेल्या सहकार क्षेत्रातील दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस, शिंदे सेना आणि भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी पॅनलचा प्रत्येकी 6 जागांवर विजय. दोन्ही पॅनल्सला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये. भाजप आमदार संजय पुराम यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुलीचं नाव दाखल केलंय. आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे यावं यासाठी संजय पुराम यांनी पुढाकार घेतलाय. नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. महागाईचा वाढता भार आणि प्रवासातील जोखीम या पार्श्वभूमीवर जून 2025 पासून डब्याच्या दरात 200 रुपयांचा वाढ करण्याचा निर्णय. 1 जुलैपासून आता नव्या पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात येईल. आतापर्यंत अन्य कागदपत्रांवर पॅन कार्ड मिळत होते. 1 जुलै 2025 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. त्यानुसार आता यूपीआय चार्ज बँक दावे बँक स्वतःच करू शकणार आहेत. एनपीसीआयच्या मंजुरीची गरज नाही. आता 3 वर्षांपूर्वीचे जीएसटी रिटर्न दाखल करता येणार नाहीत. जीएसटीआर 3B फॉर्म देखील एडिट करता येणार नाही. 1 जुलैपासून या नियमात बदल होणार आहे. रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आवश्यक असेल. ओटीपी टाकूनच आता बुकिंग होईल. 1 जुलैपासून हे नियम लागू होतील. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर. जवळपास मागील 1.5 महिन्यांपासून विद्यार्थी 11वी प्रवेशाची वाट पाहत आहेत. आंतरवाली सराटी येथे बैठकीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी द्या. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचं जिल्ह्यातील टोल प्रशासनाला पत्र. परभणीच्या पोखरणीत शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. कुठल्याही परिस्थितीत मोजणी करू न देण्यावर शेतकरी ठाम आहेत. अवैधरित्या राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची आता विविध स्तरांवरून दखल घेतली जाईल. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं गृह विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आलंय. बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात फरार असलेले 2 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. बीडजवळील लिंबा गणेश परिसरातून विजय पवारला ताब्यात घेतलंय तर प्रशांत खाटोकरला चौसाळा भागातून अटक. एएसआय अब्दुल कलाम हत्या प्रकरणी 3 आरोपींना रात्री ताब्यात घेतलं. एका पोलिसाची हत्या झाल्यानं अमरावती शहरात खळबळ.
धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे। दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। पवनचक्की कंपन्यांनी फसवणूक केल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे। रत्नागिरीतील नाटे बाजारपेठेमध्ये रात्री 1:30 वाजता भीषण आग लागली। 7 ते 8 दुकानं जळून खाक झाली। आगीत 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीत उडी मारत 40 वर्षीय व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला। जीवरक्षक दलानं प्राण वाचवले। पत्नीकडून छळ होत असल्याची खिशात चिठ्ठी आहे त्याच्या। डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रम शाळेतील वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या। 9वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेत जीवन संपवलं। कारण मात्र अस्पष्ट आहे। वर्ध्यात शेतीच्या वादावरून चुलत भाऊ आणि काकूची कुऱ्हाडीनं हत्या, तर आरोपीचीही विष प्राशन करून आत्महत्या। ठाण्याच्या मुंब्रा रेती बंदर खाडीजवळ लोकलमधून पडल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय। गर्दीमुळे दरवाजात उभं राहून तरुणाचा प्रवास सुरू होता। अचानक तोल जाऊन खाडीत पडल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह बंद असतानाच आता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्याही दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। 7 जुलैपासून काशीनाथ घाणेकर नाट्यगृह 2 महिन्यांसाठी बंद असेल। कल्याणमधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी प्रांताचा वाद चव्हाट्यावर आलाय। मराठी मुलांना कामावरून काढा, मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारांना कंत्राट कंपनीच्या एमडीची फोनवरून धमकी। मुंबई गोवा महामार्गावर चिखलात ट्रक अडकल्यानं वाहतूक कोंडी झाली। दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती उद्भवत असल्यानं चालक संतप्त झालेत। मुंबई गोवा महामार्गाला तडे गेलेत। महामार्ग विभागाच्या ढिसाळ कामकाजावर खासदार सुनील तटकरे संतापले। महामार्ग विभागाला त्यांनी दुरुस्तीच्या सूचना दिल्या। पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांकडून एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे। हिडन ॲपच्या माध्यमातून महिलांच्या खासगी क्षणांवर तो लक्ष ठेवायचा। धाराशिवमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत। परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील हा धक्कादायक प्रकार आहे। शिक्षकावर तात्काळ कारवाईची मागणी। बीएम मोहोळकर असं शिक्षकाचं नाव आहे। बुलढाण्यातील हतेडी बुद्रुक गावात सख्या भावाचा भाऊ आणि बहिणीवर जीवघेणा हल्ला। मित्रांच्या मदतीनं जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती आहे। या संदर्भात तिघांवर गुन्हा दाखल झालाय। कोकणातल्या एसटी बस सेवेची दयनीय अवस्था। फक्त 3 नट बोल्ट्सवर धावणारी एसटी बस प्रवासासाठी वापरण्यात आल्याचा प्रकार। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये बालानगरमध्ये शेततळ्यात पडल्यानं रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झालाय। निवृत्ती गोरडे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। अमरावतीत शेतात पेरणी करताना चालकासह ट्रॅक्टर विहिरीत पडला। यात चालकाचा मृत्यू झालाय। अमरावतीतील तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावच्या पंचक्रोशीतील ही घटना आहे। बीडच्या माजलगावमध्ये पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई। पिकअपसह 20,53,000चा मुद्देमाल जप्त। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्राशेडच्या पुढे गेली आहे। भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी देखील करण्यात आली आहे। पंढरपुरात शिंदेंच्या सेनेचे आमदार संतोष बांगरांचा व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर प्रशासनावर दबाव। 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी बांगरांचं पत्र। व्हीआयपी दर्शन बंद असताना देखील लोकप्रतिनिधी आग्रही आहेत। निमगाव केतकी इथे मुक्कामी असलेली संत तुकारामांची पालखी आज इंदापूरच्या दिशेने रवाना होईल। तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम इंदापुरात असेल। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज फलटणहून पुढे रवाना होईल। माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरड इथे असेल। बीडमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंच्या संकल्पनेतून आणखी एका देवराई प्रकल्पाची निर्मिती। लेखक अरविंद जगताप यांच्या वडिलांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75 झाडांची लागवड करत दुसऱ्या देवराई प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा ओसंडून वाहतोय। निसर्गाचं हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी धबधब्याजवळ पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। धाराशिवमध्ये 15 दिवसांपासून पावसानं हुलकावणी दिली आहे। पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पिकांना पाणी देण्यात येत आहे।
बिहारमध्ये मतदारांच्या पडताळणीवरून मोठा वाद सुरू आहे. 2003 नंतरच्या मतदारांना आता नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागेल. बूथवरचे अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करतील. बिहारच्या 243 मतदारसंघात 98,450 बूथ अधिकारी घरोघरी जाणार आहेत. 2003च्या मतदार यादीत 4.9 कोटी तर सध्या 7.9 कोटी मतदार आहेत. पुराव्यासाठी 11 सरकारी कागदपत्रांपैकी एक सादर करावा लागेल. आयफोन चोरण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांकडून एका तरुणाची गळा चिरून हत्या. उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील नागोर गावची ही घटना आहे. आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय फरार. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे कामेडा आणि नंदप्रयाग जवळ भूस्खलन. त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग बंद. उत्तर काशीतील बारकोट येथील सिलाई बंदरजवळ ढग फुटले. 8 ते 9 जण बेपत्ता झालेत. बचाव पथकाचं शोधकार्य सध्या सुरू आहे. पाकिस्तानात 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. जीवितहानीची अद्याप माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतराळ संशोधन केंद्रात पोहोचलेल्या शुभांशु शुक्लांसोबत संवाद साधला. शुभांशु म्हणाले, अवकाशातून कुठल्याही देशाच्या सीमा दिसत नाहीत. इलियाना डिक्रूज दुसऱ्यांदा आई झाली. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने माहिती दिली आहे. भारतानं इंग्लंड विरुद्धची पहिली T20 97 धावांनी जिंकली. स्मृती मंधानाचं शतक आणि नवोदित श्रीचरणीच्या 4 बळींच्या जोरावर भारताचा विजय. 211 धावांचं आव्हान देऊन भारतानं इंग्लंडला 113 धावातच गुंडाळलं. स्मृती मंधानाचं 2020मध्ये पहिलं शतक. 62 चेंडूंमध्ये तिनं 3 षटकार आणि 15 चौकारांच्या साहाय्यानं 112 धावा केल्या. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय आणि 5वी जागतिक महिला ती ठरली आहे.